पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने आज 4 जून रोजी केशवनगर मुंढवा परिसरात अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग विरोधात मोठी धडक कारवाई केली। हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ही कारवाई मुख्य खातेमार्फत उपायुक्त संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत अधीक्षक महेश निम्मन यांच्या नेतृत्वाखाली विजय धनवाल, योगेश काकडे, विनोद लांडगे, कुणाल कांबळे आणि स्वप्नील रासकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत अनधिकृत फलक आणि होर्डिंग हटविण्याची कारवाई केली। या धडक मोहिमेदरम्यान केशवनगर परिसरातील एकूण 14 अनधिकृत आणि धोकादायक जाहिरात फलक व होर्डिंगवर कारवाई करण्यात आली। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। विशेष म्हणजे अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनलने सातत्याने आवाज उठवला होता। त्याची दखल घेत पुणे महानगरपालिकेने ही मोहीम राबविल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। दरम्यान आगामी काळातही पुणे शहर आणि उपनगरात आढळणाऱ्या अनधिकृत फलक व होर्डिंगवर उपायुक्त संदीप कदम यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।